मिळतोय, परंतु नक्कीच हा रेकॉर्ड आपण पाहिला तर आरसीसी रायाने 109 धावा केल्या होत्या आणि आज 123 धावा अवघ्या 4 षटकामध्ये, त्यामध्ये आपण पाहिलं तर ऋतिकची 58 धावांची नाबाद केली आणि त्याच्या सोबतीनं बलवानची 43 धावांची आक्रमक केली। नक्की ज्या खेळीच्या मदतीने आपण पाहिलं तर चांगली पार्टनरशिप बिल्डअप सुद्धा झाली आणि विजय देखील संपादित केला देवरुंग या संघानं। आणि आज नक्कीच पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीमध्ये ही मॅच आरसीसी राया त्यांच्या अगेन्स्ट जय शूटिंग देवरुंग संघ अशी पाहायला मिळेल। 3 षटकांचा हा सामना आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्रे आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आजचा दिवस खास तिसरा दिवसामध्ये या ऐतिहासिक क्रीडांगणावरती लकीची स्पर्धा आपण पाहतो। ऐतिहासिक क्रीडांगण याला का म्हटलं जातं, कारण की आपण पाहतो अनेक वर्षापासून अनेक स्पर्धा या क्रीडांगणावरती होत असतात आणि TDPL ठाणे जिल्हा प्रीमियर लीग ही सुद्धा नक्कीच होणार होती, परंतु झाली नाही। परंतु पुढच्या वर्षामध्ये नक्कीच होईल यात मात्र शंका नाहीये, कारण की आयोजकांशी संपर्क सुद्धा केला। या क्रीडांगणाची आम्ही येऊन पाहणी देखील केली होती, कारण की आपण पाहिलं तर मागच्या काही वर्षापासून हे क्रीडांगण लेदर क्रिकेट साठी जाणलं जात आहे। बाजूलाच आपण पाहिली तर लेदरची खेळपट्टे आणि जे बनवण्याचं कार्य आमचे जे पंचायत क्रीडलक्षे मनोजजी भोईर सरांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि अनेक या विभागातील लेदर क्रिकेटचे चाहते या नक्कीच क्रीडांगणावरती आपलं कार्य करत असतात। बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच लाईटची व्यवस्था, स्ट्रीट लाईट सुद्धा लावण्यात येत आहे, त्याचे खांब देखील आपण पाहू शकता। येत्या काही काळामध्ये त्या लाईट सुद्धा ऑन होतील, कारण की विजयदादा पाटील यांचं मोलाचं सहकार्य नेहमीच या स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगणाला आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर कोंढेरी, पिसे, वासुंद्री या 3 गावांसाठी हे नक्कीच खुलं केलेलं क्रीडांगण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। निसर्गाच्या सानिध्यात हे बसलेलं क्रीडांगण आणि त्याच दरम्यान हे मॅच जाव्यात मॅचच्या दिशेनं स्ट्रायकिंगला ऍज अ बॅटर ऋतिक ज्याने मागच्या मॅच मध्ये 58 धावांची नाबाद केली साकारली आणि त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राइक एंडला बलवनला पाहतोय त्याने 42 धावांची नाबाद केली साकारली आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थातच बुलेट ट्रेन ऑफ राया अप्पू कुंगलेला आपण पाहतोय। यष्टांच्या पाठीमागे रोप तेजा, क्या बात आहे, रोप तेजा यांचं सुद्धा आगमन झालंय। वय वर्ष 52 यष्टांच्या पाठीमागे तटाक्स लावून ओहो पहिला चेंडू इथे मात्र सुरेख फटका अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवून दिला देवगावचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। अध्यक्ष आपण नक्कीच थोडस सावलीमध्ये जाऊन बसा, चला काही हरकत नाहीये। पहिला चेंडूवरती आघात षटकार आलाय, कारण की आता मात्र दोन्ही बाजूने नक्कीच आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती रणधुमाळी पाहायला मिळेल, कारण की दोनही ताकदवर संघ आता मात्र एकमेकांच्या समवेत येऊन ठेपलेले आहेत। गोलंदाज तयार, अप्पू राईट नंबर द विकेट ना। हो दुसरा चेंडू आघात झालाय, परंतु डाउन दी बॉल क्षेत्ररक्षक आले। क्या बात है, क्या बात है, अप्रतिम झेल स्वीकारलाय आणि मागच्या मॅचचा हिरो ज्याने 58 धावांची नाबाद केली साकारली होती तोच फलंदाज ऋतिक बॅकफुटला जातोय, माघारी परतावा लागेल। बॅक टू द पवेलियन। चला राकेशजी दिगाडकर आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आज यांनी नक्कीच माता मॅचच्या आकर्षक ट्रॉफी ज्या स्पर्धेसाठी पुरस्कृत केल्यात उपसरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत किरवली इताडेचे, आणि त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण संघ पाहिला, नक्कीच पुढच्या लढतीमध्ये ते देखील असतील, आपण देखील या। आणि त्याचबरोबर बल्ल्याणी संघाचे संघटक आपण देखील या, कारण की नक्कीच इथे मात्र विजयी संघ आणि बल्ल्याणी संघ अशी लॉट्स उडवण्यात येईल। हनुमानजी दिगाडकर आपण देखील या, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल। बल्ल्याणी संघाचे संघटक आपण या, कारण की लॉट्स केला जाईल। इनिंग ब्रेक मध्ये आपण हा लॉट्स करणार आहोत। विजयी संघ आणि बल्ल्याणी संघ अशा हा 2 चिठ्ठ्या असतील, ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ मात्र अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नवीन बॅटर मधल्या आतमध्ये आकाश सिनियर, ओहो हो इथे मात्र यष्टांच्या पाठीमागे थोडासा चुकीचा अनुमान लावला, डायरेक्ट हिट जरूर लावलाय।
रॉफ तेजा का खौफ, परंतु या ठिकाणी मात्र या धावा पूर्ण केल्या जातात, अपील देखील केली जाते आणि त्या अनुषंगाने या धावा तत्पर 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत। चांगलं बाटल सुरू आहे। एका बाजूने आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करतायत आमचे पंच देखील आपण पाहिलं तर बांदेकर सर आहेत जे रत्नागिरीवरून बिलॉंग करतात, आमचे मनोजजी भोईर सर आहेत, नक्कीच मान फ्रॉम हायवे दिवा, नक्कीच त्यांचे सुपुत्र आर्यन भोईरला आपण काल जरी पाहिलं तरी ऑल इंडिया ओपन मध्ये चांगली कामगिरी केली, चांगली गोलंदाजी केली। हो हो, स्वी शीटचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार। षटकार आणि चौकारांची आतिषबाजी सुरू आहे। जरी सुद्धा ऋतिक पहिला षटकार मारून तंबूच्या आशाल जरी परतला असेल तरी सुद्धा त्यांनी देखील चांगलं कार्य केलं आणि आता मात्र आकाश त्याची भरपाई करतोय आणि धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तब्बल 12 या धावसंख्येवरती। हो, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, बॅकअप चांगला आहे, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, यष्टीरक्षक देखील चांगली कामगिरी करतायत, रणधुमाळी पाहायला मिळते क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती। 5 चेंडू आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत। चांगली गोलंदाजी एकंदरीत अप्पूने नक्कीच कमबॅक केला आपल्या संघासाठी। ओहो, बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं होतं, वाईटचा इशारा नक्कीच या ठिकाणी मात्र देणं गरजेचं होतं असं नक्कीच मागणी होती बट फलंदाजाची, परंतु अपील फेटाळून लावली आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा 1 गडाच्या मोबदल्यात जय छोटी देवरुंग या संघाची। पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, असं वाटलं होतं की मागच्या सामन्यामध्ये जशा धावा आल्या तसाच आगाज केला जाईल, परंतु तसं होताना मैदानात मध्ये पाहायला मिळालं नाहीये आणि तत्पर 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। आजचा दिवस नक्कीच सुंदर दिवस आहे, कारण की स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा असा नक्कीच जयंतीचा दिवस। याच दिवशी अर्थातच 27 जानेवारी 1952 साली त्यांचा जन्म झाला आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप त्यांनी देखील सोडली आणि आजही आपण पाहिलं तर त्यांच्या नावाचा चित्रपट आला आणि नक्कीच धर्मवीर 2 नक्कीच हा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटामध्ये आमचे गावचे सुपुत्र सुद्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील। कोंढेरी म्हटलं तर कलाकारांचा गाव असे नक्कीच ख्याते, अनेक गीतकार संगीतकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मात्र नक्कीच दिग्दर्शनाच्या माध्यमातून सुद्धा या गोष्टीतून आपल्याला पाहायला धर्मवीर 2 मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील। आमचे गायकर आहेत नक्कीच त्यांना आपल्याला पाहायला मिळेल। हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर तत्पर 12 धावा आल्या होत्या। दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज माईसला पाहतोय, नक्कीच माईसने मागच्या मॅच मध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आणि यष्ट्यांच्या पाठीमागे त्यांचे पिताश्री आपण पाहू शकता। मागच्या मॅच मध्ये मामाश्री होते, आता पिताश्री। रोपतेच्या वय वर्ष 52 असताना देखील नक्कीच युवांना लाजवेल असा हा क्रिकेट खेळताना मैदानात मध्ये आपण पाहतो। अनेकदा कल्याण ग्रामीण मध्ये रॉफ तेजा का खौफ आपण पाहत असतो, अनेक स्पर्धांमध्ये अनेक संघाच्या माध्यमातून खेळताना त्याला देखील पाहत असतो आणि आज मात्र आरसीसी रायाच्या तोपखान्यात तो देखील सामील झालाय। हो, मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक नाहीयेत, अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केला होता, पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मोठे फटके मारण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय देवरुंग संघाच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र ते मोठे फटके पाहायला मिळत नाहीत या षटकामध्ये। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 123 धावांची आक्रमक खेळी साकारली होती, 4 षटकांमध्ये 123 धावा करणं सोपं नाहीये आणि तो नक्कीच कारनामा रचला होता, तो इतिहास रचला होता देवरुंग संघाने, परंतु या मॅच
मॅच मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 14 आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती अजूनही उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या इनिंग मध्ये येणाऱ्या 10 चेंडूंपासून नक्कीच किती धावांपर्यंत मजल मारेल देवरुंग संघ याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. हो, फटका अतिशय सुरेख आहे. अगदी कबरच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडू जाईल वन बाउंस सोड लाईन से मारायच्या पार दणदणीत खणखणीत चौकार. संघर्ष सुरू होता कारण की सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र हा चौकार पाहायला मिळाला. संध्याकाळच्या सत्राला जसजशी सुरुवात होईल तसतसं मात्र प्रेक्षकांची सुद्धा अतोनाद गर्दी या क्रीडांगणाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. कारण की अगदी कल्याण आणि भिवंडीच्या सीमेवर असणारं हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण. नक्कीच येणाऱ्या जाणाऱ्या नक्कीच आपल्या जॉब वरून येणाऱ्या लोकांना शेवटच्या क्षणाला नक्कीच थोडासा विश्राम, थोडासा नक्कीच आपल्या डोळ्यांना नेत्रदीपक असे कामगिरी करणारा क्रिकेट पाहायला मिळतो. आणि त्या अनुषंगाने अनेक अंशे कामगार सुद्धा या क्रीडांगणावरती थांबत असतात. अपील केलंय, अपील झालंय. शरीराचा भेद घेणारा हा चेंडू होता. पंचांनी अपील फेटाळून लावले आणि यस इट इज लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली झाली. सातत्याने या ठिकाणी मात्र मानस केला जातोय अपील करण्याचा. गोलंदाजी अतिशय सुरेख चालू आहे. आईस कुंगलेच्या माध्यमातून 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि अवघ्या 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या. अतिशय सुरेख कामगिरी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 19 धावा आणि उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. ओम साई क्रिकेट क्लब वासुंदे यांच्या विद्यमानातून साकारलेली स्पर्धा सरपंच उपसरपंच चषकाचा हा महातरार या मैदानाच्या नक्कीच माध्यमातून आपण देखील अनुभवतोय. आणि सलगचा आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये कुठला संघ टॉप 3 मध्ये जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आरसीसी राया आणि देवरुंग अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला फटका अतिशय सुरेख आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. ज्या धावा येणं गरजेचं होतं त्या धावा इथे मात्र येत नाहीयेत. असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, चांगली धावसंख्या बिल्डअप होईल, परंतु तसं घडताना पाहायला मिळत नाहीये. धावा धावफलकावरती आता मात्र आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 20 धावा. 20 धावा धावफलकावरती. आणि नक्कीच विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी एकंदरीत माहीस कुंगलेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. यापुढील एक षटक शिल्लक असेल आणि त्या षटकाच्या अखेरीस आपण या ठिकाणी मात्र लॉर्ड्स देखील उडवणार आहोत. 2 चिठ्ठ्या असतील त्यापैकी एका संघाला पुढे नक्कीच वाटचाल दिली जाईल. हो, इथे मात्र अगदी सुरेख फटका. ड्राईव्हचा हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले. थोडीशी फॉर्मलिंग नजर अटी दुर्घटना घटी रोप तेजा स्ट्राइक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचला. अर्थातच बलवंत देखील. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला ना. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 रन्स ऑन दी बॉल लॉट्स ऑफ 1 विकेट. जय शूटिंग देवरुंग. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अरमानला पाहतोय. अरमान गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. आणि आता मात्र नक्कीच धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 22 धाव्या. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज राया संघ, कारण की सेमीफायनल क्रमांक 1 कालच्या दिवसामध्ये शिल्लक होती. ते देखील आज आपल्याला कव्हर करायचे. त्या दृष्टिकोनातून थोडासा वेळ कमी घ्यायचा आपण देखील.
हो इथे मात्र आडव्या बॅटने सुरेख फटका पाहायला मिळतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते माईस कुंगले मिळेल फक्त आणि फक्त एक धाव एलकुंदे संघ सुद्धा सज्ज होते आज नक्कीच ते सुद्धा इन ऍक्शन मध्ये असतील पहिला दिवस त्यांनी गाजवला होता अक्षय वाकडे आज नक्कीच थोड्या वेगळ्या मूड मध्ये 49 धावांची कामगिरी केली होती जर एक धाव घेतली असती ना तर आपलं नाव देखील आज ऋतिकच्या सोबत असतं ना आपल्याकडे फार वेळ होता 7 चेंडू अजूनही शिल्लक होते परंतु काही हरकत नाहीये क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम इथे आपण प्रेडिक्शन लावू शकत नाही प्रेडिक्शन लावले असता तर ड्रीम 11 वरती आज अनेक जण करोडपती झाले असते आणि करोडपती होण्याच्या नादामध्ये काही नक्कीच आपण पाहिलं तर रोडपती सुद्धा झाले चालत माझ्या दिशेनं अरमान चांगली गोलंदाजी करतोय फार वेल घेतात आरसीसी राया संघ प्लीज सहकार्य करा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आपणासाठी हे 5 चेंडू उर्वरित आपणास 4 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागतील या अनुषंगाने आपण गोलंदाजी करायची अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल या सूचना आयोजकांच्या माध्यमातून येत आहेत ओहो स्विंग एंड मिस डॉट बॉल क्या बात है अतिशय सुरेख गोलंदाजी अरमानच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मागच्या मॅच मध्ये 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारले होते अर्थातच फलंदाज बलवंतने आणि आता मात्र बलवंतला देखील शांत ठेवण्याचं कार्य गोलंदाज अरमानच्या माध्यमातून सुरू आहे हो इथे मात्र शराचा भेद घेणारा चेंडू अपील झालाय फिंगर अप विकेटची प्राप्ती माघारी परतावा लागेल फलंदाज बलवंत बॅक टू द पवेलियन धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे स्टेबल आहे आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या 3 चेंडू मध्ये नक्कीच 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील 30+ धावा बिल्डअप करावे लागेल कारण की समोर आरसीसी राया हा संघ आहे आणि त्या अनुषंगाने चांगली कामगिरी करावी लागेल नवीन बाटामाताच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती विजयला आपण पाहतोय विजय मागच्या मॅच मध्ये नव्हता आता मात्र तो देखील सज्ज होतोय अर्थातच देवरुंग संघाच्या तोफखान्यात त्याची सुद्धा वर्णी लागलाय भरपूर वर्षांचा अनुभव चांगला दांडगा अनुभव आहे मोठे फटके मारण्याची क्षमता विजयकडे सुद्धा 3 चेंडूचा खेळ शिल्लक गोलंदाज तयार हो इथे मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव घेतली जाते 2 धावा झाल्या असत्या परंतु इथे मात्र रिस्क घेतली जात नाही परंतु रिस्क आहे तो इश्क आहे आणि तशा पद्धतीचं या ठिकाणी मात्र रिस्क घेणं गरजेचं होतं विजयला देखील परंतु एक धाव एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 24 रन्स ऑन द बोर्ड लॉट्स ऑफ 2 विकेट जय शूटिंग देवरुंग संघ चांगलं बॅटल सुरू आहे चांगलं संघर्ष देखील सुरू आहे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावांचा पाऊस पडत होता षटकार आणि चौकारांची आतिषबाजी चालू होती या मॅच मध्ये ज्या वादळाला थांबून ठेवण्याचं कार्य आरसीसी राया या संघाने केलंय हो फटका अतिशय सुरेख आहे देखना स्ट्रोक आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार 6 धाब्यांसाठी मॅक्झिमम षटकार चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला नक्कीच आकाश सिनियरच्या माध्यमातून आकाश सिनियर सुद्धा संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नव्हते परंतु हा चेंडू मिडल ऑफ द बॅट झाला आणि चेंडूला अगदी आपण पाहिलं तर सीमा रेषे पार पाठवून दिलं 6 धाब्यांसाठी षटकाराच्या मधीने धावसंख्या धावफलकावरती 30 धावा अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अरमान सुद्धा सज्ज होत आहे स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर आकाश सिनियर हा फटका अतिशय सुरेख आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक हो होणार नाहीये चूक अप्रतिम छेद आणि फलंदाज फेल बॅक टू द पवेलियन आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता असेल अर्थातच 83-11 आरसीसी राया या संघाला तर जाऊयात आपण नक्कीच लॉर्ड्सचा या ठिकाणी मात्र नक्कीच कार्यक्रम करूया एमपी स्पोर्ट्स बल्लाणी संघाच्या संघाने आपण देखील या इथे मात्र नक्कीच 12th मॅन आहे देवरुंग संघाचे त्याचबरोबर आरसीसी राया संघाचे सुद्धा 12th मॅन आहे नक्कीच 2 चिठ्ठ्या असतील आणि एका संघाची चिठ्ठी निघेल तो संघ मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होईल आणि ज्या संघाची चिठ्ठी राहील तो फाईट करेल अर्थातच आरडी 11 किरवली या संघाशी तर 2 चिठ्ठ्या आहेत 2 चिठ्ठ्या या ठिकाणी मात्र नक्कीच उडवल्या जातात एक चिठ्ठी उचलली जाईल ज्या चिठ्ठीमध्ये नाव असेल तो पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल
पाहू शकता एक चिठ्ठी उचलली जाते. विनिंग टीम, क्या बात आहे, क्या बात आहे. येथे मात्र गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल. हा सामना जर जिंकला तर 2 सामने जिंकण्याचा आनंद होईल. तर दोन्ही संघाला नक्कीच शुभेच्छा असतील. आणि पुढील मॅचच्या टॉस साठी RD11 गिरवली संघाचे संघनायक आणि MP स्पोर्ट्स बल्लाळी संघाचे संघनायक आपण या टॉस करूया. त्या ठिकाणी मात्र टॉस केला जाईल. टॉस देखील केला जाईल. किरवली संघाचे संघनायक आपण या टॉस केला जाईल. आणि या मॅच साठी नक्कीच द्विगुणित असा आनंद असेल. कारण की विचार केला तर हा सामना जिंकला तर 2 सामने जिंकण्याचा आनंद असेल. परंतु विजयासाठी अवघ्या 31 धावांची आवश्यकता आहे. आणि या 31 धावा जे होतील का डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन ही काळाची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने मायक्रोफोन वरती इन्व्हाइट केलं जाईल अर्थातच आमचे साथी समालोचक मनोजजी ठाकरे सरांना. यस, आपण पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय राकेश दिघाडकर ज्यांच्या माध्यमातून आपणास या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. ज्या स्पोर्ट्सच्या वस्तू यांच्याकडे मिळतात तसे आमचे नक्कीच गोल्डन स्पोर्ट्सचे सर्व वैभव भोईर यांच्याकडून या शुभेच्छा त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक आभार. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला टॉस करूयात आपण अर्थातच. दरम्यान या ठिकाणी मात्र टॉस केला जाईल. RD11 गिरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल MP स्पोर्ट्स बल्ल्याने. टॉस करून घ्यायचंय गणेश. हा मॅच देखील सुरू आहे परंतु आपण प्रथमतः टॉस करूया. 3 षटकांचा सामना असेल. टॉस केला जाईल. विजय जाधव यांच्या शुभ हस्ते. विनोद पाटील मांडा आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. टॉस केला जातो MP स्पोर्ट्स बल्ल्याने RD11 गिरवली या संघाच्या माध्यमातून. टॉस जिंकला RD11 गिरवली संघाने आणि स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. ओहो, फटका अतिशय सुरेख. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. 4. निश्चित आपण पाहतोय की सेकंड इनिंगचे जे सामने आहेत ते आपण 3-3 ओव्हरचे खेळत आहेत. तर त्या अनुषंगाने यानंतर होणारा सामना अर्थात बल्ल्याने वर्सेस गिरवली हा सामना ही 3 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे. आपण पाहिलं तर इथं मात्र खूप कमी धावफलकावरती आहेत. एका बाजूने जर विचार केला तर RCC राया या संघाकडे सुद्धा आपण पाहिले तर चांगल्या फलंदाजाचा भरणा पाहायला मिळतोय. खास करून आपण पाहिलं तर कमरान आणि अप्पू हे 2 फलंदाज असे आहेत की सामन्याचं जे चित्र आहे ते कधीही चेंज करू शकतात. आपण सकाळपासून एक गोष्टीचा विचार करत होतो की क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल याच्यामध्ये साम्य का प्रत्येक वेळेस ते उदाहरणासहित आपल्याला स्पष्ट होते. या चेंडूच्या नंतर आपण त्याचा विचार करूया. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस चेंडू गॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. गॅप काही शोधता आलं नाहीये आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकता 6 अंकावरती जाऊन पोहोचते. कारण आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये देवरुंग संघाने 123 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि या वेळेस आपण पाहायला गेलं तर फक्त 31. म्हणजेच श्रीमंती आली म्हणून तुम्ही माजू नये आणि गरिबी आली म्हणून तुम्ही लाजू नये हे चित्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळते. या वेळेस मिस टाइम फटका. फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात. निश्चित आपल्याकडे वेळ आहे तर आपण बोलूया. संस्कृतीमध्ये जसं म्हटलं जातं की अतिथी देवो भव आणि येणाऱ्या अतिथीला देवासारखं पूजलं जातं. तर याच मंडळाच्या माध्यमातून सुद्धा या संस्कृतीचं छोटंसं का होईना परंतु जतन केलं जाते. व्यासपीठावर विराजमान सन्माननीय विनोद पाटील साहेब आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान वसीम पावले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. निश्चितच आपण जर असं म्हणतो नेहमीच की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या कमिटीच्या माध्यमातून या क्रीडा नगरीवरती आणि क्रीडा मंचावरती हार्दिक स्वागत आहे.
आपण पाहतात सरपंच उपसरपंच चषक 2024 चा महासंग्राम मित्र आपल्याला पाहायला मिळते। खास करून सन्माननीय सो वनिता रवींद्र जाधव विद्यमान सरपंच आणि त्याचबरोबर श्री दीपक गौरव कांबळे उपसरपंच यांच्या माध्यमातून आपण जर पाहिली ही स्पर्धा या वेळेस आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताला जातोय असं म्हटलं जाते की बल्ला तेरे हात में तो काहे टांग अडाय अशा पद्धतीने पायजीच्या स्वरूपात फलंदाजी मात्र होतोय बाद। आपण विचार करत होतो की ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्रा यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 2024 इथं आयोजन अफलातून पाहायला मिळते। मित्रांनो नुसता पैसा असून चालत नाहीये तर त्याच्या मागे असणारे मेहनत त्याच्या मागे असलेला विश्वास आणि त्याच्या मागे असलेला श्रद्धा याच्या अनुषंगाने तुम्ही घेतलेलं कार्य या चार चौघात उठून दिसतोय। तशी स्पर्धा मित्र खूप चांगली पाहायला मिळते। खास करून आपण पाहिलं तर सहकार्याचा हात या सरपंच आणि उपसरपंच सन्माननीय वनिता रवींद्र जाधव त्याचबरोबर उपसरपंच सन्मान्य श्री दीपक गौरव कांबळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच या कमिटीवरती आणि या गावावरती असलेलं प्रेम या दोघांचं आपल्याला दिसून येते। पाहूया पुढील चेंडू इथं मात्र आपण पाहू शकता डावीष्टी सोडून जाते पंच समांतर हात करून एक अवंतर धाबेची खून केली जाते। एका धाबेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते। स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 7 धाबा। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। 31 धाबांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहता 3 षटकांचा सामना आहे। अजूनही सामना संपलेला नाहीये। देवरुण संघ झुजतोय झगडतोय या मॅचला वाचवण्यासाठी। तर एका बाजूला आपण जर पाहिलं तर प्रियांसी 11 आरसीसी राया हा सुद्धा दमखम दाखवतोय। पुढील चेंडू पाहूया यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरतून क्या बात आहे अप्रतिम देखना फटका चेंडू सीमा पार होतोय चौकार। निश्चितच या 4 धाबाने मित्र म्हणे की चांगली ओव्हर आकाशाची चालू होती। त्या ओव्हरचा मजा मात्र या चौकाराने किरकिरा करून टाकलेला पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावरती 11 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचले जाते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 20 धाबांचं। निश्चितच कठीणला सोपाने सोप्याला सहज करण्याची ताकद हिम्मत या दोन्ही संघांमध्ये आहे। कारण आपण पाहिलं तर या हंगामामध्ये या दोन्ही संघाने 100चा आकडा पार केलेला आहे 4 षटकांमध्ये। म्हणजे पाहू शकता या दोन संघांमध्ये किती चांगली क्षमता आहे। आज आपण इथं पाहिली जोटिंग देवरुंग संघाची आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मी तर म्हणेन प्रियांसी 11 आरसीसी राया संघाने चांगली गोलंदाजी केली। त्या अनुषंगाने भन्नाट फॉर्म मध्ये खेळत असलेला संघ इथं मात्र कुठेतरी 3 षटकांमध्ये 30 धावा जमू शकला आणि 31 धावांचं आव्हान आपल्या समोर ठेवलेलं आहे। पाहूया नवीन गोलंदाज विजय येतोय। निश्चितच आपण जर पाहिलं तर हा ओव्हर खूप महत्वाचा आहे। कारण हा सेकंड लास्ट ओव्हर जो असतो ना तो दोन्ही संघाच्या माध्यमातून खूप महत्वाचा असतो। कारण इथनं समजेल की शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावांचा टार्गेट सेट राहील। इथनं मात्र चांगली गोलंदाजी झाली तर शेवटच्या ओव्हरला गोलंदाजाला कुठेतरी आत्मविश्वास उरेल आणि चांगल्या धावा वाचवण्यासाठी राहतील। परंतु इथं मात्र जास्त धावा जर कुठून काढल्या तर निश्चितच विजयाच्या जवळ आसपास जाऊन पोहोचेल। निश्चितच आपण जर पाहिलं तर आरसीसी राया संघ पाहूया गोलंदाज विजय टनोतो गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस वड शॉट आल्या चेंडूला मात्र फेकून दिला सीमारच्या बाहेर बिग हिट षटकार। आपण जर पाहिलं तर फलंदाजाच्या मनामध्ये काय चालू आहे कोणीच ओळखलं नाहीये। चेंडू पडल्यानंतर सरसी बॅट फिरवली आणि आपण पाहिलं तर जसे की आंब्याची कापची उडवली जाते तसा चेंडूला सीमारच्या बाहेर धाडून दिला षटकारासाठी। या षटकाराने मात्र सामना आपल्या जवळ केलेला आहे। पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट झालेला आहे। 2 पावला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला पाहायला मिळतोय। एक धाव कंप्लीट केली आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। या 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते। आपण पाहिल्या तर 1 शॉट यस अतिशय हुशार आणि दक्ष पंच पाहायला मिळत आहेत। निश्चितच पंचांची भूमिका ही खेळामध्ये खूप महत्वाची असते आणि इथं मात्र अति घाई संकटात नाही असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। जिथं 2 धावा होत्या तिथं मात्र 1 पाऊल मागे येऊन एकच धाव गणली गेलेली आहे। चेंडूवरती एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळाला 18 धावा। विजयाचं समीकरण जर पाहिलं तर 31 धावांचं आहे। त्यातल्या 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती जमा केलेल्या आहेत। म्हणजे अजून विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे। 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे। पुढील चेंडू यावेळेस वाड शॉट तारामंडल मध्ये पाठवून दिलेला आहे फटका षटकारासाठी।
निश्चित जे आक्रमक रूप आहे ना तो सादर करत असताना इथं मात्र अप्पू पाहायला मिळतोय, कारण कमरान बाद झाल्यानंतर सर्व जिम्मेदारी जी आहे ती अप्पूच्या खांद्यावरती आली होती आणि सामन्याला घेऊन चालायचं होतं. आपण पाहिलं तर जसा चांगला चेंडू होईल त्याचा सन्मान दिला जातोय आणि खराब चेंडूवर मात्र नसेत दिली जाते, प्रहार केला जातोय. पाहू शकता आपण हा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पाहिलं तर सन्मान दिलेला आहे. निश्चित मान सन्मान या गोष्टी आपल्याला क्रिकेटच्या खेळातूनही समजतायत. इथं मात्र निर्धावची झाली सांगता धावसंख्या स्थिर आहे 24 या अंकावरती. अजूनही आपण विजयाच्या समीकरणाचा विचार केला तर 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू 7 धावा. सामना अजून संपलेला नाहीये, जिद्दीने शर्तीने प्रयत्न देवरून संघाचेही चालू आहेत. इथं मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये जातो चेंडू, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आता मात्र आपण जर विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 6 धावेचं आहे. 7-6 जरी सोपं वाटलं असलं तरी अशा वेळेस फलंदाजी करत असताना माणूस डबल माइंड मध्ये असतो की मारून खेळायचं की खालून खेळायचं. अशामध्ये नेहमीच आपल्याला सामना अडखळत असताना पाहायला मिळत आहेत. बलाढ्य संघ ज्यावेळेस गोरसे संघाचा असं कित्येक वेळा तरी आपण उदाहरण पाहू शकता. या वेळेस चेंडू हवेमध्ये होता, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकता धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावा. 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये फेकणं बाकी आहे. अजूनही आपण पाहतो विजयाचं समीकरण जे आहे ते 5 धावांचं बाकी आहे. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. तुम्हाला अतिशय कंजूस भरी गोलंदाजी करावी लागेल. आपण जर पाहिलं तर भिवंडी, ठाणा, महाराष्ट्र असो प्रत्येक नाक्यावर जो आपला मारवाडी उपस्थित झालेला आहे त्याच्याकडे जी कंजूसी असते तशी कंजूसी मात्र इथं बलवंत यास करावी लागेल आणि त्या पद्धतीने गोलंदाजी हातावी लागेल कुठेतरी, तेव्हा सामना वाचू शकेल. परंतु एका बाजूने आरसीसी राया मात्र जशाच तशा उत्तर देत असताना एक पाऊल पुढे जाऊन धावसंख्या धाव फलकावरती जमा केलेली आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पाहू शकता आपण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळत होता. एकच धाव घेतली जाते आणि एका धावेने आपण पाहिलं तर धाव फलक जे आहे ते 27 धावांवरती जाऊन पोहोचते. बलवंत याने सुद्धा आपण जर पाहिलं तर देवरुंग संघासाठी भरपूर काल क्रिकेट खेळलेला आहे. त्याच्या जीवनातही अशा काही गोष्टी आलेल्या आहेत चढ उताराच्या, तरीही कधी डगमगला नाहीये आणि आपल्या संघाला नेहमी लीड करत राहिला. संघाशी नेहमी प्रामाणिकपणा त्यांच्याकडून पाहायला मिळाला. पाहूया पुढे चेंडू. या वेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न आणि इथे पाहू शकता आपण एकच धाव. मी मगाशी म्हटलं होतं की ज्या वेळेस कमी धावा असतात त्यावेळेस फलंदाजी ही डबल माइंडची असते की खालून खेळायचं की वरून खेळायचं. तशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काही गडबड करताना पाहायला मिळत नाही, कारण प्रति चेंडू मागे एक धाव जरी घेतली तरी धावा कंप्लीट होऊ शकतात. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये अतिशय हुशारीने खेळ चालू आहे. पण इथनं जर एखाद दोन निर्धाव चेंडू जर हाताले तर अजून सामन्याची रंगत वाढेल यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु विजयाच्या जवळ समीप निकट पाहायला मिळते आरसीसी राया संघ. या वेळेस वाड शॉट चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेषे पार. आपण पाहिलं तर हा विनिंग फटका येतोय चौकार. खूप खूप अभिनंदन प्रियांसी 11 आरसीसी राया आणि खूप खूप कौतुक करेन मी खास करून देवरुंग संघाचं काय, ज्याने खरोखर या स्पर्धेमध्ये अशी खेळी केली की ती बराच काळ लोकांच्या ध्यानात राहील, लोकांच्या मनात राहील. निश्चितच एक चांगली टीम आहे आणि नेहमीच आपण जर पाहिलं तर त्यांच्यामधून चांगलं कार्यक्रम घडतंय, चांगली स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवता येत आहे आणि याही आयोजकांना त्यांनी खूप सारं सहकार्य केलं. त्याबद्दल कमिटीच्या माध्यमातून त्यांचंही खूप सारं धन्यवाद व्यक्त करतोय. तर चला लगेच आडी स्पोर्ट किरवली संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हा एक सामना चांगला पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने एक
पॅक टीम पाहायला मिळते. कारण आता जर विचार केला ना आपण एक एक दोन दोन सामने जिंकून इथपर्यंत पुढे आलेले आहेत, तर प्रत्येक संघामध्ये ती ताकद आहे आणि ती ताकद दाखवण्याचा इथं प्रयत्न जरूर पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रियांसी 11 RCC राय यांनी तर खूप चांगली आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. तर मॅच विनर अप्पू, प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच. अप्पू आपण यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे, ज्याने खरोखरच खूप चांगली यस आपण पाहिले तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना ही जी मॅन ऑफ द मॅच जी आहे ती अप्पू यास जाहीर झाली होती, परंतु त्याच्यापेक्षा अधिक चांगला खेळ केला असं दाखवत असताना आपण पाहतोय की अरमान याने चांगली गोलंदाजी केली होती, 2 गडी बाद केले. त्या कारणास्तव ही जी मॅन ऑफ द मॅच आहे ती सॅक्रिफाईस केली जाते. धन्यवाद. तर मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना बल्लानी वर्सेस RD किरवली या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते.